शहरातील नियमित पाणीपुरवठा व दैनंदिन साफसफाई होण्याबाबत निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीत धुळे शहरातील सर्वोच्च भागात पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. शहरातील अनेक भागात 2 ते 3 दिवसाआड तर काही ठिकाणी 6 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होत आहे. अंबिकानगर, मौलवीगंज, अन्सारनगर, आझादनगर, पेठ भाग असे अनेक भागात 6 ते 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने सार्वजनिक ठिकाणी पाणीपोईची व्यवस्था धुळे महानगरपालिकेमार्फत करण्यात यावी. तसेच शहरातील दैनंदिन साफसफाई नियमित होत नाही. अनेक भागात घंटागाडी नियमित येत नाही. तसेच गटार काढल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर घाण उचलण्यात येत असते. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा व अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय. तसेच काही भागात 15 ते 20 दिवस गटार काढण्यात येत नाही. त्यामुळे गटारी तुंबत आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी धुळे शहरातील पाणीपुरवठा 2 ते 3 दिवसाआड करण्यात यावा. तसेच दैनंदिन साफसफाईची व घंटागाडी व ट्रॅक्टरची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी. अन्यथा समाजवादी पार्टीमार्फत जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा आशयाचं हे निवेदन माननीय आयुक्त साहेब धुळे महानगरपालिका धुळे यांना देण्यात आलंय. यावेळी पटेल मोहम्मद अमीन अब्दुल करीम तसेच शकील हवाई जहाज आणि इस्लाम अंसारी आदि उपस्थित होते. धुलिया शहर के अंदर गर्मी का परिमाण बढ़ चुका है और पानी की समस्या भी बढ़ चुकी है। आज धुलिया शहर के अंदर 39 डिग्री गर्मी है। अक्कलपाड़ा शुरू होगा, जनता को एक दिन आड़े पानी मिलेगा, मगर हमारे अल्पसंख्यक भाग में अनेक भाग के अंदर जो है 6 से 7 दिन में पानी आ रहा है और कुछ भागों के अंदर 2 से 3 दिन में पानी आ रहा है। आज गर्मी का परिमाण बढ़ चुका है। सलम एरिया के अंदर अगर 6 से 7 दिन में पानी आया गर्मी के मौसम के अंदर, तो लोगों को पीने को पानी नहीं स्टॉक बचेगा। लोगों के घर में ड्रम रहते, छोटे ड्रम रहते, वो भर के रखते, 2 से 3 दिन में 2 दिन में खलास हो जाते। ये कंडीशन महानगर पालिका की हो चुकी है। हमने आयुक्त साहब को निवेदन दिया है कि जल्द से जल्द पानी के अंदर सुधार आना चाहिए। 1 से 2 दिन में पानी आना चाहिए। और शहर के अंदर जो है कचरा, घान कचरा बहुत ज़्यादा हो चुका है। 15 से 20 दिन में गटर साफ होती है, घंटा गाड़ी जो है 2 से 3 दिन में आ रही है। ये समस्या अगर नहीं छूटती है तो समाजवादी पार्टी तुरंत आंदोलन करेंगी।